नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय नगर महानगर. महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधी देणार याकडे लाभार्थी महिलांचे डोळे लागलेत. अशातच या योजनेच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी महत्त्वाचं विधान केलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार असं विधान शिवसेना नेत्या नीलम गोरेंनी केलंय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलं. माझा प्रश्न असा आहे की 2100 रुपये मिळणार आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला. त्यासाठी आत्ताच कसं सांगणार? हा पहिला अर्थसंकल्प आहे. आता तुम्ही काय सांगताय? एक मूल आता पहिलीत आले, त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार? म्हणतील जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील. MMRDAचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सन 2025-26 साठीचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी सादर केला. आणि या अर्थसंकल्पातील एकूण निधींपैकी सुमारे 87% निधी पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. ही तरतूद मेट्रो मार्गांचं विस्तारीकरण, नवीन बोगदे मार्ग, सागरी मार्ग, जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधा यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबईचं महत्त्व आणखी वाढेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. या वर्षीचं टार्गेट जे आहे ते मेट्रो आणि रस्ते याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि मेट्रो आणि यावर्षी मेट्रो 20 किलोमीटर कार्यान्वित होईल अशा प्रकारचं आमचं टार्गेट आहे. त्याचबरोबर फेज वाईज आपण मेट्रोला पुढे नेतोय. आता बातमी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली. प्रशांत कोरटकरला आज पुन्हा एकदा शिवप्रेमींच्या रोषाला सामोरं जावं लागलं. खटल्याच्या दुसऱ्या सुनावणीसाठी कडक पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात आणण्यात आलं. सुनावणीनंतर कोरटकरला पोलीस घेऊन जात होते आणि यावेळी कोर्टातील एका वकिलाने कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला. सुनावणीनंतर कोर्टातून बाहेर पडताना एक वकील आक्रमक झाला आणि कोरटकरच्या दिशेने धावत मोठ्याने जाब विचारू लागला. पण वेळीच पोलीस मध्ये पडले आणि यापूर्वी देखील कोरटकरवर चप्पल भिरकवण्याचा प्रयत्न झाला होता. कोरटकर विरोधात पहिली सुनावणी 25 मार्चला झाली आणि यावेळी कोर्टाबाहेर शिवप्रेमी जमले होते. त्यांनी कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि यानंतर कोरटकरला कोर्टातून घेऊन जाताना काही शिवप्रेमींनी कोरटकरच्या दिशेने चप्पल भिरकवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचा भावना संतप्त असणं साहजिक आहे, कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे